वेदांनी बघा काय केलंय, केक कापलाय वेदांनी। हा केक आहे आणि हा बड्डे बॉय आहे, या बड्डे बॉयनी केक कापलाय। इथे पण पाणी देत नाही म्हणून हा टेक्नॉलॉजी वापरतो। अरे सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। तर मित्रांनो, जसं तुम्ही आता 2-3 दिवस झाले बघताय, मी देवींच्या आगमनाला गेले परेल वर्कशॉपच्या इथे। तर आता देवींची स्थापना झालेली आहे, घटस्थापना झालेली आहे देवींची, आणि आता वेळ आली आहे ती म्हणजे दर्शनाची। सो मला खात्री आहे तुम्ही नक्कीच देवीच्या आगमनांचे ब्लॉग बघितलाच असणार। म्हणजे आपली मुंबईची माऊली, मुंबईची आई भवानी, अशा बऱ्याचशा देवी होत्या। तर आता वेळ आली ती म्हणजे दर्शनाची, आणि मी आता चाललो आहे दर्शनाला आपल्या चुनाभट्टीमध्ये। खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत चुनाभट्टीला। सो आता आपण तिथे जाणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत, आणि बघू अजून या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटतं। तुम्ही सुद्धा एकदा नक्की या चुनाभट्टीला देवीच्या दर्शनाला। खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, मी सकाळीच बघून आलं। तर मी विचार केला की तुम्हालासुद्धा दाखवतो मी ब्लॉगच्या माध्यमातून। तर आता मी आहे सोम्यामध्ये, आणि आता माझ्यासोबत आरुष आहे आणि ते वेदांत पण आहे। तर आम्ही तिघंजणच जातो फक्त। चुनाभट्टीला जायचं असेल तर, परेलला वगैरे जायचं असेल तर फ्रेंड्ससोबत जातो, आणि चुनाभट्टीला जायचं असेल तर आम्ही तिघंजणं जातो गाडीवरून। सो हा नक्कीच तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा फटाफट सबस्क्राईब करा, आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा। तर मी तुम्हाला डायरेक्ट आता चुनाभट्टीला भेटतो। तर आपण देवींचे दर्शन घेऊयात। तर चलो, बाय बाय। सो गाईज, आता मी आलो आहे जगदंबा मित्रमंडळ नवरात्रोत्सव मंडळ जे चुनाभट्टीमध्ये, आणि बघा इथे संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम आहे। इथे खूप मोठा कार्यक्रम असतो, इथे दरवर्षी सुंदर मूर्ती असते। तुम्हाला मूर्तीसुद्धा दाखवतो मी। इथे पूर्ण बँचोचा सेटअप वगैरे, इथे संध्याकाळचा गरबा असतो खूप मोठा। तुम्हीसुद्धा नक्की या। आणि बघा चुनाभट्टीची इच्छापूर्ती। बघा इथे आरतीची वेळ सायंकाळी 7:15 तुम्ही सुद्धा एकदा नक्की या इथे आरतीला। मूर्ती बघा किती सुंदर आहे देवीची। बघा इथे डेकोरेशन पण किती सुंदर आहे बघा इथे। आज तुम्ही इथे देवीची मूर्ती बघितलात, आणि इथे तुम्ही एकदा गरब्याला नक्कीच या। इथे बँजोवर गरबा असतो, डीजे वगैरे लावत नाही, इथे बँजोवर गरबा असतो। तुम्ही सेटअप बघितलात, इथे रात्री 9 वाजता गरबा असतो, आणि तुम्ही आरतीची वेळ पण बघितलं तुम्ही, 7:15 आरती असते इथे। सो तुम्ही एकदा नक्की इथे आरतीला, खूप मोठी आरती असते, आणि गरब्याला सुद्धा या नक्की 9 वाजता या। आता आपण पुढची देवी बघूया, चुनाभट्टी कोळीवाड्यामध्ये पुढची देवी बघूया आपण कोणती आहे। सो गाइस, आता आपण बघणार आहोत जय कोलदेव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ। या मंडळाची देवी चुनाभट्टीलाच आहे, थोडं पुढे आल्यावर। अजून इथे काम बाकी आहे, डेकोरेशन वगैरे। आजचा दुसरा दिवस आहे। सो आता आपण ही देवी बघूयात। आणि गाइस, ही देवी एका चाळीच्या आतमध्ये आहे। सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा या देवीच्या इथे। सो आता आपण देवी बघूयात। सो ही बघा, ही आहे कोलदेवची माता। उभी मूर्ती। सो गाइस, तुम्ही आता ही मूर्ती बघितलात, उभी मूर्ती आहे, खूप सुंदर वाटते। ही एका चाळीच्या आतमध्ये बसते, आणि याचं अजून बाहेर डेकोरेशन बाकी आहे, रांगोळी वगैरे बाकी आहे। सो आता आपण पुढची देवी बघूयात कोणती आहे। मेन रोडला जाऊयात आपण, चुनाभट्टीला जिथे मार्केट भरतो त्या रोडवरच्या देवी बघूयात आता आपण। सो गाइस, आता आपण बघणार आहोत चुनाभट्टीमध्ये मुक्ता देवी, जी वरती बसते चाळीमध्ये। ही पण देवी चुनाभट्टीला जास्त देवी चाळीमध्येच आहेत। ही देवीसुद्धा चाळीमध्येच आहे। इथं वरती चढण आहे थोडं, सगळ्या इकडच्या देवी म्हणजे जास्तीत जास्त चाळीमध्येच बसतात। सो आता आपण बघूयात ह्या देवीचं सुद्धा दर्शन घेऊया।
तर मित्रांनो बघा किती सुंदर मूर्ती आहे. डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर केलं आहे. मित्रांनो इकडच्या चाळी बघा कशा आहेत. इकडे वरती देवी बसते चाळीच्या. सो आता आपण ह्या देवीचं सुद्धा दर्शन घेतलं. आता आपण अजून बघणार आहोत कोणत्या देवी आहेत चुनाभट्टीमध्ये. बऱ्याचशा देवी आहेत. सो आता आपण सर्व देवींचं दर्शन घेऊ. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या. तर गाईज आता आपण आलो आहोत श्री सत्यनारायण नवरात्रोत्सव मंडळ जे चुनाभट्टीमध्येच आहे. सो आपण बघूयात आता. इकडचं डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि आतमध्ये AC आहे पूर्ण. डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. चल आरुष, चला ACची हवा खायला जाऊया ना. आतमध्ये गाईज AC आहे. किती सुंदर डेकोरेशन आहे बघा इथे. सो गाईज आपलं ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालं. आता आपण जाणार आहोत चुनाभट्टीमध्ये, जिथे मार्केट भरतो चुनाभट्टीमध्ये. त्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. मी आता तिळगुळ खातो आहे. मला तिळगुळच पाहिजे होते आणि भेटलेत त्या मंडळाकडनं. हे बघा त्याच्याकडे किती ते तिळगुळ आहेत बघा. तिळगुळात तोंड भरून खाल्लेलं आहे तिळगुळ. आता आपण दुसऱ्या देवीचं दर्शन घेऊयात. चला. सो गाईज हा बघा चुनाभट्टीचा मार्केट आहे. हे नवरंग सलून तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलात. सो आता इथे सुद्धा खूप सुंदर सुंदर मूर्त्यात आपण दर्शन घेऊयात. सो आता आपण ही मूर्ती बघणार आहोत देवीची. हे खूप मोठं मंडळ आहे. मोठं मंडळ म्हणजे ते खूप सुंदर मूर्ती बसते इथे. तर आता आपण या देवीचं दर्शन घेणार आहोत. इथे काय बसायला सुद्धा इथं मंडळाच्या मुलांना. इकडचं पण डेकोरेशन खूप सुंदर आहे. आपलं ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालं आहे. आणि या मंडपच्या बाजूलाच अजून एक देवी बसते, ती सुद्धा बघूयात आता आपण. हे बघा इकडेच आहे बाजूला. तर गाईज इथे देवीला साडी नेसवतात. आपल्याला थोडं थांबावं लागेल 5-10 मिनटं. सो तुम्हाला ही देवीसुद्धा मी दाखवतो. 5-10 मिनटं आपण वेट करू. आईला साडी नेसवतात. गाईज आपण तोपर्यंत पुढची देवी बघूया. पुढची देवी कवर करूया आपण. तर चला इथे आपण नंतर येऊ. गाईज आता आपण बघणार आहोत श्री व्यंकटेश्वर नवरात्रोत्सव मंडळ या मंडळाची देवी. ही सुद्धा देवी चाळीतच बसते. तर गाईज ही देवीसुद्धा चाळीतच बसते. तर आपण बघूयात. खूप आतमध्ये ही देवी चाळीच्या. ही देवीसुद्धा कवर करूयात आपण. सो गाईज हे बघा इथे हे कारेश्वर मंदिर आहे इथे चुनाभट्टीला. च्या आतमध्ये देवी बसते. कुठे? इकडे का? अरे बघा छोटी मूर्ती आहे परंतु किती खूप सुंदर मूर्ती आहे. छोटीशी मूर्ती आहे आणि छोटंसं डेकोरेशन पण किती सुंदर वाटते बघा. डेकोरेशन बघा किती सुंदर आहे.
पाया पड आरुष. प्रसाद. मूर्ती छोटी आहे परंतु किती सुंदर डेकोरेशन आहे. मूर्ती पण किती सुंदर आहे बघा. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या इकडे, या मंडळाला भेट द्या. आपल्या इथे तर दर्शन झालं. अजून एक पुढे सुद्धा देवी बसते. ते काका बोलले की अजून पुढे सुद्धा आहे लेफ्ट साईडला. स्वतः ती सुद्धा देवी आपण बघूयात आणि दर्शन घेऊयात त्या देवीचं सुद्धा. साडीच्या आतमध्ये खूप सारे देव आहेत इथे चुनाभट्टीला. तर तुम्ही दर्शनाला येत आहे तर नक्कीच या तुम्ही चुनाभट्टीला. काय बघा इथे चाळ, खूप मोठी चाळ आहे इथे. कुठे आहे रे? इकडे. इकडच्या काही चाळी बघा. आता आपण इथे देवीच्या इथे पोहोचलो आहे. सो या देवीचं सुद्धा आपण दर्शन घेऊयात. तर काही इथे डेकोरेशन खूप सुंदर आहे. तर तुम्हाला डेकोरेशन दाखवतो मी. हे बघा इथे केदारनाथचं मंदिर आहे. भावाने आपल्यासाठी लाईट लावली आहे. इथे पिंड आहे. केदारनाथचं मंदिर किती सुंदर आहे बघा. मी तिथे असा रोड दाखवला आणि हा रोड असा वर जाऊन इथे ब्रिज सुद्धा आहे. डमरू वगैरे सुद्धा लावलेत, वरती लटकावलेत. सो काय या देवीचं सुद्धा दर्शन झालं ना. कुत्रा बघा मला चावणार आहे आता. भडकलाय तो आमच्यावर. आमच्या पाठोपाठच येतोय. सो आता आपण इथून जाऊ बाहेर आणि मार्केटमध्ये अजून किती देवी आहेत त्या कवर करू आपण. सो बघूयात अजून किती देवी आहेत इथे. खूप आतमध्ये ही देवी. सो गाईज आत्ता आपण आलो आहोत त्या चाळीच्या बाजूच्या चाळीमध्ये. सो आत्ता ही देवीसुद्धा आपण बघूयात आणि दर्शन घेऊया या देवीचं सुद्धा. इथे चुनाभट्टीमध्ये खूप साऱ्या देवी आहेत. खूप आहेत. खूप कमीत कमी 8-9 त्याच्याहून वरती असतील देवी. सो आता बघूयात आपण ह्या मंडळाची देवीसुद्धा. गाईज इथे गाणी वगैरे चालू आहेत. आपण बोलू पण शकत नाही त्यांना की बंद करा, नाही तर आपल्या चॅनलला कॉपीराईट लागेल. इथे सुद्धा डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. इथे डेकोरेशन बघा किती सुंदर केलं आहे. वेदांनी बघा काय केलंय. केक कापलाय वेदांनी. हा केक आहे आणि हा बड्डे बॉय आहे. या बड्डे बॉयनी केक कापलाय. याला प्रसाद खाऊन खाऊन खूप ताकद आली आहे. तर वेदांनी ते केक कापलेला आहे. सो तुम्ही येताय तर पाय सांभाळा तुमचा आणि ते तुम्ही केक कापू नका. तर चप्पल घाल जा. पाणी कुठून आणू आता. त्याला बोल पाणी दे. इथे कोण पाणी देत नाही म्हणून या टेक्नॉलॉजी वापरतो. अरे इथे चप्पल आहे ही बघ. याचा पाय बघा काही. बड्डे बॉयने केक कापलाय. सो आता आपल्या ह्या देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आता आपण अजून पुढे बघूयात. खूप बऱ्याचशा देवी आहेत. सो ह्याच्या समोरच एक देवी बसते, त्या देवीचं सुद्धा आपण दर्शन घेऊ. तर चलो. सो आता आपण इथे समोर जाणार आहोत. बालमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. इथे ही देवी वरती बसते. सो आपण ही सुद्धा बघू. ही देवी वरती बसते. या चाळी अशा म्हणजे वरती आहेत. असे ते शिड्या वगैरे चढायला. इकडे चाळी खूप डेंजर आहेत, अँटिक आहेत. वरती चढण खूप आहे इथे.
ही सुद्धा चाळ बघा, खूप मोठी गल्ली ही आतमध्ये. इकडचं डेकोरेशन बघा किती सुंदर आहे. सो गाईस तुम्ही देवीचं डेकोरेशन बघितलं किती सुंदर आहे. सो आता आपण अजून बघू किती देवी आहे तिथे. अजून ती एक देवी राहिली होती ज्या देवीला साडी नेसू होते, ती देवीसुद्धा आपण बघूयात. तर चलो बघूयात. सो हे बघा ह्या देवीला साडी नेसवत होते. किती सुंदर मूर्ती आहे बघा. सो गाईज आत्ता आपण आलो आहोत चुनाभट्टीला एकवीर आईचं मंदिर आहे तिथे आलो आहे. सो आज मंगळवार आहे आणि आईच्या इथे दरबार पूर्ण भरलेला आहे, म्हणजे फुलांनी वगैरे डेकोरेशन केलं आहे. सो आत्ता आपण बघूयात. इथे आज खूप मोठा कार्यक्रम आहे देवी नवरात्रोत्सवच्या निमित्ताने. सो आज हे बघा पूर्ण इथे सजलेलं आहे आईचा दरबार. हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण गाईचे बघा इथे खूप सुंदर सजावट केली आहे. सो गाईज आपण आता एकवीर आईचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि आत्ता वेळ आली ती म्हणजे घरी जाण्याची. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सो आत्ता आपण इथून जाणार आहोत घरी आणि 1-2 दिवसांनी मी आपल्या प्रतीक्षानगरमध्ये सुद्धा बऱ्याचशा देवी असतो त्यांचंसुद्धा मी तुम्हाला दर्शन देईन. तर तुम्हाला कुठे जाता येत नसेल तर या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सर्व देवींचं दर्शन भेटेल. सो आपण दगडी चाळायला वगैरे सुद्धा जाणार आहोत, ठाण्यालासुद्धा जाणार आहोत, आनंदिके साहेबांची देवीसुद्धा आपण बघणार आहोत. तो फटाफट जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचसे नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चला आता आपण घरी जाऊया ना. आता आपण प्रतीक्षानगरमध्ये पण जायचं आपल्याला 1-2 दिवसांनी दर्शनाला. येशील ना? तू येणार ना रे? प्रतीक्षानगरमध्ये सुद्धा आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचं. येशील ना? बोल, चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. गाईज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तर चलो बाय बाय.